श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न, श्री अतुलदादा समर्थ आणि सौ सुप्रियाताई समर्थ या सर्वांना मी वंदन करते। आणि 2019 मध्ये मी असेच सगळ्यांचे अनुभव बघून यूट्यूबला अनुभव बघून मी इथपर्यंत पोहोचले। म्हणजे हे ॲड्रेस स्वामी म्हणजे कोण, सुप्रियाताई म्हणजे कोण, दादा म्हणजे कोण, हे इथे आल्यानंतरच ह्या मठामध्ये आल्यानंतरच मला समजलं। आणि खूप वर्षापासूनचा माझा हा प्रॉब्लेम होता। म्हणजे तसे बरेच माझे प्रॉब्लेम होते, पण त्यामधील एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो म्हणजे लग्नाचा होता। आणि म्हणजे कसं सांगू आता की स्थळाबद्दल काय काय चालू होतं की म्हणजे जे मला पसंत यायचे ते माझ्या घरच्यांना पसंत येत नव्हते, आणि जे मला आवडत होते ते त्या मुलग्याला आवडत नव्हते, मुलग्याला आवडले तर मला आवडत नव्हते। असं काही ना काहीतरी खूप प्रॉब्लेम येत होते। आणि प्लस माझ्या घरच्या पण खूप अडचणी होत्या। मग मी आता 2018 पासून ते 2024 ह्या जर्नीमध्ये मी स्वामी समर्थ महाराज प्रसन्न, अतुलदादा प्रसन्न, सौ सुप्रियाताई प्रसन्न ह्यांची मी कधीच साथ नाही सोडली। मी ह्यांच्या अटॅचमध्ये आहे। या 5-6 वर्षाच्या जर्नीमध्ये मी या मठातील लोकांची, या मठाची, इथली सगळ्या स्टाफची, सेवेकरांची कुणाची साथ नाही सोडली। तर इथे येऊन माझं लग्न तर छानपैकी झालंच। म्हणजे माझी अपेक्षा होती की कसं लग्न व्हायला पाहिजे, कसा नवरा पाहिजे, कोणत्या क्षेत्रातला पाहिजे, जशी माझी अपेक्षा होती तर त्याच्या 10 पट मला स्वामींनी मिळवून दिली, दादाने मिळवून दिली, ताईंनी मिळवून दिली। आणि ह्या पाठीमागं ताईंचा, दादांचा खूप मोठा मोलाचा आशीर्वाद आहे। आणि इथे येऊन प्रत्येकांचे प्रश्न तर सॉल्व्ह होतात, थोडाफार वेळ लागतो। म्हणजे आपल्याला खूप घाई असते की हां आज माझा प्रश्न आहे, इथे आला तर उद्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे, असं नाही। स्वामी आपली परीक्षा पण बघतात आणि आपण तितकं म्हणजे त्या गोष्टीसाठी कॅपेबल आहोत काय ही पहिला स्वामींची परीक्षा असते। तर आपण हार नाही मानायची, आपण खचून नाही जायचं। तर स्वामींवरती, अतुलदादांच्या वरती आणि ताईंवरती पूर्ण विश्वास ठेवून, डोळे बंद करून पूर्ण विश्वास ठेवून जर तुम्ही कोणतीही गोष्ट, कोणतीही समस्या या मठापर्यंत, ताईदादांपर्यंत घेऊन आलात तर तुमचं पूर्ण निरीक्षण तर होईलच, तुमच्या पूर्ण समस्या सुटतील आणि प्रत्येक प्रॉब्लेम सुटतील। प्रत्येक प्रॉब्लेमचे इथे सोल्युशन तर आहेच, इतकंच मी सांगू शकते। आणि इथे आल्यानंतर एक म्हणजे असं पॉझिटिव्ह वाईब्स भेटते की एक डोक्यावर ओझं घेऊन आपण इथंपर्यंत आलेलो असतो आणि इथून बाहेर पडलो की असं म्हणजे डोक्यावरचं पूर्ण ओझंच कमी होतंय, इतकंच मी सांगू शकेन। आणि ताई, दादा, स्वामींबद्दल खूप धन्यवाद। आणि खूप जसं माझं कल्याण झालं तसं पूर्ण समाजामधील प्रत्येक म्हणजे या जगातील प्रत्येक लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते इथंपर्यंत येऊन तुम्ही पोचा। ताई दादा तुम्हाला मार्गदर्शन करतील। इथील स्टाफ मेंबर पण खूप छान आहे। म्हणजे स्टाफ मेंबर तर असं मी म्हणू शकत नाही, त्यांनी जी काही सेवा घेतलेली आहे स्वामींच्या थ्रू तर ते सेवा करतात। इथले सगळे सेवेकरी खूप छान आहेत। तसं मला पण वाटते की माझ्यातून काही ना काहीतरी छोटी मोठी सेवा व्हावी आणि स्वामींनी ती करून घ्यावी असं मला खूप वाटते। आणि स्वामींनी माझं खूप छान केलं। इतकं बोलून मी धन्यवाद मानते आणि थँक्यू सो मच।